नमस्कार, मी तृप्ती पालकर. मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 7 दिवस सलग वाढणाऱ्या निफ्टी आणि सेन्सेक्सला आज ब्रेक लागलाय. शेअर बाजारामध्ये आज वेगानं पडझड झालेली आहे. नेमकं काय घडलेलं आहे बघूया टॉप 10 बिझनेस न्यूज. 7 दिवस सलग वाढल्यावरती सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये आज नफा वसुली बघायला मिळाली आहे. निफ्टी साधारण 200 अंकांनी घसरलाय तर सेन्सेक्स 78,000च्या खालीच बंद झाला. दिवसभरात बाजारामध्ये मोठे चढउतार सुद्धा बघायला मिळालेत. अमेरिकेतील रेसिप्रोकल टेरिफची तारीख जसजशी जवळ येते तसतसा आयटी कंपन्यांवरचा दबावही वाढतोय. त्यामुळे आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये आजही विक्री बघायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा आयटी इंडेक्स आज 1% घसरलाय. गेल्या 7 पैकी 6 सत्रांमध्ये दमदार कामगिरी करणारा बँक निफ्टी मंथली एक्सपायरीच्या आधी काहीसा थंडावला. हा निर्देशांक आज साधारणपणे 400 अंकांनी घसरलाय. भारतीय ऊर्जा क्षेत्राचं भविष्य चांगलं असलं तरी सुद्धा अंमलबजावणीला होणाऱ्या विलंबामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यावरती विपरीत परिणाम होईल अशी भीती जेपी मॉर्गननं व्यक्त केली आहे. शिवाय भविष्यात एनटीपीसी आणि पॉवर ग्रिड या दोन्ही कंपन्यांचे शेअर आवर्जून खरेदी करण्याचा सल्लाही दिलाय. चौथ्या तिमाहीच्या निकालांच्या तोंडावरती फार्मा क्षेत्रातील सिप्ला आणि डिव्हिज लॅबचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला डीआर चोक्सी या प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मनं दिलेला आहे. एल&टीनं आजवरची सर्वात मोठी ऑर्डर मिळवलेली आहे. कतार एनर्जीकडून 15,000 कोटींच्या प्रकल्पाचं कंत्राट एल&टीला मिळालंय. या प्रकल्पामध्ये समुद्रातून लिक्विफायरल नॅचरल गॅसची वाहतूक करण्यासाठी 88 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचं काम करण्यात येणार आहे. गोल्डमन सॅक्स या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सल्लागार कंपनीनं भारतामध्ये गुंतवणूक योग्य 10 कंपन्यांची यादीच जारी केलेली आहे. ज्यामध्ये एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, गोदरेज कन्झ्युमर, अदानी पोर्ट्स आणि महिंद्रा अँड महिंद्राचा समावेश आहे. याशिवाय टायटन, इंडिगो, अपोलो हॉस्पिटल आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेचाही या 10 शेअर्समध्ये समावेश आहे. आता मार्केटमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर चर्चेकडे वळूयात. गेल्या काही दिवसांमध्ये विमा कंपन्यांच्या प्रीमियममध्ये लक्षणीय घट झालेली आहे. त्यामुळे लोकांचा जीवन विम्याकडे असणारा कल सुद्धा कमी होतोय असं चित्र निर्माण झालंय. शिवाय विम्याच्या प्रीमियममधील जीएसटीच्या दरांबाबत मोठा संभ्रम आहे. त्याचप्रमाणे न्यू टॅक्स रिजिममध्ये विमा हप्त्यांवरती मिळणारी कर सवलत सुद्धा नाहीये आणि याचा विमा घेण्याच्या ग्राहकांच्या मानसिकतेवरती सुद्धा परिणाम दिसतोय. या आणि अशा अनेक मुद्द्यांवरती बोलण्याकरता आपल्यासोबत निलेश साठे सर जोडले गेलेले आहेत. साठे सरांना विमा क्षेत्राचा गेल्या 5 दशकांचा दांडगा अनुभव आहे. विमा क्षेत्रातील खडानखडा माहिती असलेल्या देशातील मोठ्या आणि मोजक्या व्यक्तींपैकी एक साठे सरांचं मनी टाइम मध्ये मी सगळ्यांच्या वतीनं स्वागत करते. आणि पहिला प्रश्न सर तुम्हाला हाच विचारते की गेल्या काही दिवसांमध्ये विमा प्रीमियमची जी रक्कम गोळा होण्याचं प्रमाण जे आहे ते फार घटल्याचं पाहायला मिळतंय. याची प्रमुख कारण काय आहेत असं तुम्हाला वाटतंय? सगळ्यात प्रमुख कारण हे आहे की जेव्हा LICचं प्रीमियम ग्रोथ कमी होते त्यावेळेला विमा क्षेत्राची प्रीमियम ग्रोथ कमी होते. कारण अजूनही विम्याच्या टोटल कलेक्शन मध्ये LICचं कलेक्शन जे आहे ते 50%च्या वर आहे. त्यामुळे जर LIC 10% LICची ग्रोथ कमी झाली तर स्वाभाविकच जोपर्यंत प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांची ग्रोथ 20% होत नाही अधिक तोपर्यंत लेव्हलवर येणार नाही. आणि गेल्या काही महिन्यांमध्ये असं दिसून आलंय की LICची प्रीमियम ग्रोथ जी आहे ती त्या प्रमाणामध्ये नाहीये, म्हणजे निगेटिव्ह ग्रोथ आहे. आणि त्याला अनेक कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे एकंदरच लोकांचा संभ्रम हा आहे की जीएसटी जर कमी झाला, जे जीएसटी काउन्सिलमध्ये सातत्याने त्याच्यावर चर्चा होते, तर तो कमी झाल्यानंतर मग मी विमा घेईन ना, मी आत्ता कशाला घेऊ, पहिली गोष्ट. दुसरं असं की सरकारचा काही भरोसा नाही. ते म्हणतील की रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी आम्ही तो कमी करणार नाही, तुमचा रिन्युअल प्रीमियम वगैरे जो आहे तो जुन्याच जीएसटी रेटनी तुम्हाला भरावा लागेल. मग असं असताना नवीन विमा आत्ता घेतला आणि पुढे त्याचं रिन्युअल भरायची वेळ आली तर मला हायर जीएसटी लागेल. हा सगळा संभ्रम आहे आणि म्हणून विम्याची ग्रोथ कमी आहे. त्याचप्रमाणे विम्याला पूर्वी जे सेक्शन 1010D खाली
मॅच्युरिटी बेनिफिट जो होता तो टॅक्स फ्री होता. तो मागच्या काही वर्षांमध्ये आदरणीय अर्थमंत्र्यांनी तो बेनिफिट जो आहे तो कमी केला. म्हणजे 2.5 लाखाच्या वर युलिपमध्ये आणि 5 लाखाच्या वर सेव्हिंग्ज लिंक्ड इन्शुरन्समध्ये जर मॅच्युरिटी झाली पॉलिसीची तर ती टॅक्स फ्री राहणार नाही. आणि त्याचप्रमाणे सेक्शन 80C मध्ये जो रिलीफ मिळतो तो पण मिळणार नाही. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे आपण बघितलं की आता जवळपास 70% लोक हे नवीन टॅक्स रिजिम मध्ये टॅक्स भरतायत आणि नवीन टॅक्स रिजिम मध्ये कुठल्याच प्रकारचं विम्याच्या प्रीमियमवर जी सूट मिळायची ती आता मिळत नाहीये. असं दिसतंय की सरकारला वाटतंय की लोकांनी खर्च करावा, बचत करू नये. बचतीला प्रोत्साहन देण्याचं जे पूर्वी एक तत्व होतं ते आता बहुधा बदललेलं दिसतंय सरकारने. आणि म्हणून बचतीच्या ज्या सगळ्या योजना होत्या ज्यांच्यावर इन्कम टॅक्समध्ये सूट मिळायची त्या सगळ्या त्यांनी काढून टाकल्यात. ही काही कारण आहेत, पण महत्वाचं कारण हे आहे की सरेंडर व्हॅल्यूचा जो काही जे नवीन सर्क्युलर IRDA काढलं त्याच्यानंतर सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांनी आपले प्लॅन्स रिव्हाइज केले. प्रीमियम वाढले. प्रीमियम वाढल्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की आता आधीच तर प्रीमियम जास्त होता, त्यात अजून वाढलेला प्रीमियम भरायचा, त्यापेक्षा थांबूया. आणि टर्म इन्शुरन्समध्ये लोकांचा कल तसंही नवीन जनरेशनचा जास्त आहे, त्यामुळे टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम त्या मानाने कमी असतो. सेव्हिंग लिंक्ड इन्शुरन्स घेतला तर त्याचा प्रीमियम एकंदरीतच जास्त असतो. आणि म्हणूनही ही अनेक कारणं आहेत की ज्यामुळे यावर्षी विम्यातली वाढ जी आहे ती दिसत नाहीये. आणि महत्वाचं कारण म्हणजे LICची विम्यातली वाढ दिसत नाहीये आणि म्हणून ओव्हरऑल इंडस्ट्रीची ग्रोथ जी आहे ती कमी दिसते. तर ही कारणं एकंदरीत सगळी दिसत आहेत आणि याला काही इमिजिएट सोल्युशन नाहीये. GST काउन्सिलने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि क्लॅरिफिकेशन द्यावं. 18%वरनं GSTचा दर कमी करून 12% करावा, 5% करावा, काढून टाकावा. सर, मला याच वयवर्ष संदर्भात 60च्या तुम्हाला प्रश्न वरच्या विचारायचा आहे. जसं तुम्ही म्हटलं की विमा प्रीमियमवरील GST कमी होण्याची वाट बघून विमा पॉलिसी घेण्याचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे. मात्र हा मुद्दा ना गेला वर्षभर सुरू आहे. तर विमा क्षेत्राची नेमकी सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकारकडनं त्वरित निर्णयाची अपेक्षा आहे. कुठलीही गोष्ट जर तुम्ही अधांतरी ठेवली तर मार्केटला हे कळत नाही की होणार काय आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या. जो काय तुम्हाला घ्यायचा असेल तो घ्या. वाटल्यास हे डिक्लेअर करून टाका की आम्ही GST कमी करणार नाही, काही हरकत नाही. पण तुम्ही म्हणता की हो कमी करायला पाहिजे, कमी केला पाहिजे. केंद्रीय मंत्र्यांपासून सगळेजण म्हणतात की ही जर गरजेची वस्तू आहे तर त्याच्यावर तुम्ही एवढ्या जास्त दरांनी GST लावणं हे चुकीचं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता सरकारने लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे. अधांतरी ते ठेवू नये. तुम्हाला जर वाटलं की 12% केला पाहिजे तर 12% करा, पण ते अनाऊन्स करा लवकर. कारण जेवढी अनिश्चितता असते ना तेवढे लोक मग निर्णय घेत नाहीत. निर्णय घेण्याला ते जरा चाप बसतो. सर, तुम्ही जसं म्हणताय तसं येत्या काळामध्ये विम्यावरचा कर कमी होईल अशी आपण अपेक्षा करूयात, आशा करू शकतो आपण. आणि पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. लोक विम्याचे प्रीमियम जास्त असतात म्हणून खरं तर विमा घेणं टाळत असतील, तर मग हे अतिशय गंभीर आहे असं वाटत नाही का तुम्हाला? ऍक्च्युली विम्याचे प्रीमियम जास्त आहेत हाच एक गैरसमज आहे. इतर देशांमध्ये टर्म इन्शुरन्स आहे, म्हणजे जे आपण म्हणतो की मृत्यू झाला तर एकदम सम ॲश्युर्ड मिळेल, ह्या प्रकार जो विमा प्रकार आहे त्याला टर्म इन्शुरन्स म्हणतात. त्याचे दर इतर देशांमध्ये जास्त आहेत, बरं भारतामध्ये जास्त नाही आहेत. अच्छा. दुसरं असं की उत्पन्नावर आधारित, तुमच्या ऑक्युपेशनवर आधारित, तुमच्या तब्येतीवर आधारित आणि तुम्ही आजकाल बरेच ऍप्स निघाली आहेत की जे मॉनिटर करतात तुम्ही व्यायाम किती करताय, झोपताय किती वगैरे वगैरे. त्याचा जर तुम्ही वापर करत असलात योग्य तर ते बघून प्रीमियमचे दर अजून कमी होतात. त्यामुळे प्रीमियमचा दर जास्त आहे भारतामध्ये हा एक गैरसमज आहे. साधारण जर 1 कोटीच्या विम्याला 15 ते 20 हजार वार्षिक प्रीमियम भरावा लागत असेल, म्हणजे महिन्याचा जेमतेम 1000, 1500, 1500 झाला, तर मला वाटत नाही की तो खूप जास्त आहे की लोकांनी विचार करावा की बापरे प्रीमियम एवढा जास्त आहे तर मी घेऊ की नको.
ऑन द कॉन्ट्री याची गरज आहे समजण्याची की विमा ही आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणारी एक सोय आहे. आणि कितीही म्हटलं तरी आजची जी पिढी आहे ना ती तिचा खर्च करण्याकडे खूप कल आहे, कर्ज घेण्याकडे कल आहे. आणि अशा वेळेला जर काही जर अकाली मृत्यू आला तर त्या कुटुंबाची जी ससेहोलपट होते, त्यांना आर्थिक कुचंबणा जी होते त्यांची, त्यावर उपाय म्हणजे आयुर्विमा आहे. आणि म्हणून आपल्या उत्पन्नाच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान 10 पट म्हणजे 10 टाइम्स ऑफ युअर अॅन्युअल इन्कम एवढा प्रत्येकाने आधी टर्म इन्शुरन्स घेतलाच पाहिजे. त्याच्यानंतर मग सेव्हिंग लिंक घ्यायचा असेल, युनिट लिंक घ्यायचा असेल, घ्या. पण बेसिक गरज कशाची आहे तर टर्म इन्शुरन्सची. आणि तो किती हवा तर उत्पन्नाच्या किमान 10 पट. पुन्हा उत्पन्न जसं वाढत जातं तसं तो विमा पण वाढायला हवा. बरेचदा असं होतं की उत्पन्न वाढत जातं पण विम्याची रक्कम मात्र वाढत नाही, कर्ज वाढत जातात पण त्याच्यासाठी मात्र आपण विमा घेत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता विमा, आम्ही गमतीत म्हणायचो की इन्शुरन्स इज अ टॅक्स टू फॅमिली. जसं आपण इन्कम टॅक्स सरकारला देतो तेव्हा काही विचार करतो का की 30% खूप जास्त होता मग मी भरतच नाही. अरे भरत नाही काय, तुला भरायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे विमा हा जो आहे हा टॅक्स टू फॅमिली आहे. पे अँड फॉरगेट. काही झालं नाही आनंद आहे, पण काही झालं तर कुटुंबाला जे आर्थिक स्थैर्य मिळणार आहे ते कुठल्याच दुसऱ्या बचतीच्या मार्गाने मिळत नाही. कारण तुमचे जेवढे पैसे शिल्लक असतील तेवढेच मिळतील. अजून किती मिळणार? म्युच्युअल फंडामध्ये असतील तेवढेच मिळतील जेवढे एनएव्ही असेल त्या प्रमाणात. बँकेत असेल फिक्स डिपॉझिटचं व्याज बीज धरून जेवढे असतील तेवढे मिळतील. पण इथे मात्र केवळ 15-20 हजार रुपये वार्षिक भरल्यानंतर 1 कोटी रुपयाचा इन्शुरन्स होतो. एवढी रक्कम कुटुंबाला मिळणार असते. त्यामुळे या गोष्टीचा विचार करून प्रत्येकानेच उत्पन्नाच्या किमान वार्षिक उत्पन्नाच्या 10 पट हा इन्शुरन्स घेतलाच पाहिजे असं मला वाटतं. सर, अतिशय सुंदर आणि छान कन्सेप्ट तुम्ही सांगितली. जसं आपण सरकारला टॅक्स पे करतो तसाच टॅक्स आपण फॅमिलीसाठी पे करावा आणि तो विसरून जावा. आणि आणखीन एक गोष्ट तुम्ही बोललात की आत्ताची जी पिढी आहे तिचा खर्च करण्याकडे कल आहे, कर्ज वाढवण्याकडे कल आहे, मात्र विम्याकडे कल नसतो. मात्र मुळात ज्यावेळेस आपण या विषयावरती चर्चा करतो त्यावेळेस विम्याची आवश्यकता का आहे या निमित्तानं याविषयी सुद्धा बोलणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने लोकांना कन्व्हिन्स करता येऊ शकतं? कारण अद्याप सुद्धा तेवढी जागृती वाटत नाही प्रत्येकाच्या मनामध्ये. काय फायनान्शियल लिटरसी हा प्रकार जो आहे ना तो तसाच भारतात खूप कमी आहे. त्यामुळे वारंवार एखादी गोष्ट मनावर बिंबवावी लागते तेव्हा ती पटते. नुसतं कुठेतरी वाचून एक जाहिरात बघून कोणी LICच्या ऑफिसमध्ये किंवा इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन म्हणत नाही की मला इन्शुरन्स घ्यायचा आहे, असं कधीच होत नाही. आणि हो पण नाही, किंबहुना असं झालं तर इन्शुरन्स कंपनी जरा साशंकतेनेच त्याच्याकडे बघायला पाहिजे की याची तब्येत सगळी ओके आहे ना, हा कशाला हवा असा आपण विमा घ्यायला. तर प्रश्न असा आहे की साक्षरतेची, विमा साक्षरतेची फार गरज आहे. आणि त्या दृष्टीने सगळ्या विमा कंपन्या, IRDA, सरकार या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. शाळेपासनं फायनान्शियल लिटरसी आणि विम्याची लिटरसी ही वाढावी याच्यासाठी करिक्युलममध्ये काही चॅप्टर इन्क्लूड करावे. त्याच्यावर विद्यार्थ्यांशी बोलावं. विमा अडचणीच्या काळी कसा कामी येतो ते समजून सांगावं. आणि ज्यावेळेला नोकरीला लागतात त्यावेळेला जे इंडक्शन असतं त्या इंडक्शनमध्ये सुद्धा विम्याची गरज आणि आर्थिक नियोजनाची गरज ही पटवून सांगावी. या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. विम्याची उपयुक्तता आहे ती वाढते आणि यंगस्टर्सना समजत नाही अशातली गोष्ट नाही. पण विमा हा पुश प्रॉडक्ट आहे. म्हणजे कोणीतरी येऊन समजावून सांगावं लागतं, 4 वेळेला म्हणावं लागतं अरे घे रे विमा, तेव्हा कोणीतरी विमा घेतो. तर त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त विमा प्रतिनिधींची गरज आहे. आज भारतामध्ये 15-20 लाख विमा प्रतिनिधी आहेत, नाही असं नाही. पण आपल्या लोकसंख्येचा विचार करता ते प्रतिनिधी खूपच तुटपुंजे आहेत, ते वाढवण्याची गरज आहे. पुन्हा बँकांसारख्या ज्या संस्था आहेत ज्यांच्या मार्फत आपल्याला विमा विकता येतो त्यांनी अत्यंत जोरकसपणे विमा विकला पाहिजे. मिससेलिंग म्हणत नाही मी, पण प्रॉपर सेलिंग सुद्धा केलं जात नाही. म्हणजे आपण बघूया की भारत सरकारने प्राईम मिनिस्टर जीवन ज्योती विमा योजना आणि विमा सुरक्षा योजना या 2 योजना अत्यंत कमी प्रीमियमवर 2-2 लाखाच्या सुरू केल्या आहेत. पण बँकेत खातं उघडायला गेल्यानंतर बँकेचा अधिकारी त्यांनी म्हटलं पाहिजे की तू हा फॉर्म भरून दे,
फक्त 400-500 रुपयामध्ये तुला 4 लाखाचं कव्हर मिळेल, 2 लाखाचं ऍक्सिडेंटल कव्हर मिळेल, शिवाय 2 लाखाचं नॅचरल डेथ कव्हर मिळेल. पण हे केलं जात नाही अनफॉर्च्युनेटली. ते जर केलं तर विम्याचा प्रसार पण होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचा फायदा पण मिळेल. या गोष्टी करणं गरजेचं आहे. निश्चित लोकांना समजून सांगणं आवश्यक आहे की विम्याचे फायदे काय आहेत. थोडीशी गुंतवणूक तुम्ही करताय, मात्र तुमच्या भविष्यासाठी ती किती उपयोगी ठरेल हे समजून सांगणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. सर, विमा आणि गुंतवणूक तसं पाहिलं तर या दोन्ही सुद्धा पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून तर विम्याकडे गुंतवणुकीचं साधन म्हणून बघण्याची जी लोकांची मानसिकता आहे ना, ती सुद्धा बदलायला लागलेली आहे. कारण पूर्वी टॅक्स बेनिफिटमुळे लोक विमाकडे जायचे, विम्यामध्ये गुंतवणूक करायचे आणि त्याचा बेनिफिट मिळतो हा एक त्यांचा उद्देश असायचा. मात्र संरक्षण हवं हा काही उद्देश नव्हता. या संदर्भात तुमचं काय मत आहे? विम्यावरचा रिटर्न जे आहे ते मार्केट रिलेटेड रिटर्न सामान्यतः मिळत नाही, ही फॅक्ट आहे. असं का होतं? कारण विम्याचा जो कायदा आहे त्यानुसार विम्याचे जमा झालेले पैसे जे आहेत ते किमान 50% हे सरकारी रोख्यांमध्ये गुंतवावे लागतात. सरकारी रोख्यांमध्ये गुंतवल्यावर त्या सरकारी रोख्यांवर व्याज किती मिळतं? 6-7% व्याज मिळतं. आपल्याला माहिती आहे की 2-3% हा किमान फंड मॅनेजमेंटचा खर्च असतो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतात. तेवढे जर वजा केले तर विमेदाराला देण्यासाठी किती टक्के उरतील? जेमतेम 4% उरतील. पण मग मार्केट रिलेटेड रिटर्न जर द्यायचं असेल तर काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्समध्ये सूट जी आहे ती चालू ठेवली पाहिजे. जे मॅच्युरिटीला जी रक्कम मिळते ती टॅक्स फ्री असली पाहिजे, तरच इफेक्टिव्हली त्या 4%चं 6-6.5% रिटर्न जाईल, जे सामान्यतः डेट इन्स्ट्रुमेंट्समधून मिळतं. तर या गोष्टी करणं आवश्यक आहे. सरकारने त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि मार्केट रिलेटेड रिटर्न हे ज्यांची रक्कम विम्यामध्ये 5 लाखापेक्षा कमी आहे दरवर्षीची, म्हणजे प्रीमियम जो 5 लाखापेक्षा कमी जर असेल तर त्यांना सामान्यतः 6.5-7% रिटर्न हे मिळतं. कारण त्यांना मॅच्युरिटीवर टॅक्स लागत नाही आणि इन्कम टॅक्समध्ये अजूनही जुनी कर प्रणाली चालू आहे, त्यामुळे त्याच्यात त्यांना जर रिलीफ मिळाला तर तो एक थोडा त्याच्यातनं फायदा होतो. तर मार्केट रिलेटेड रिटर्न जास्त रक्कम जर प्रीमियमची गुंतवली तर मिळत नाही, हे खरंच आहे. पण जास्त रक्कम गुंतवणारे किती विमेदार असतात? जेमतेम 10% असतात. उरलेले 90% जे आहेत, ज्यांची 5 लाख किंवा त्याहून कमी प्रीमियम जातो, असे 90% लोक आहेत, त्यांना मात्र मार्केट रिलेटेड रिटर्न मिळतं. पण विम्याकडे मार्केट रिलेटेड रिटर्न मिळावं म्हणून येऊ नये. विम्याची गरज बेसिकली जी आहे ती टू कव्हर रिस्क ऑन लाईफ, म्हणजे अकाली मृत्यू जर झाला तर कुटुंबाला जे संरक्षण आवश्यक आहे ते फक्त विम्यातून मिळू शकतं, म्हणून विमा घेतला पाहिजे. त्याला मग सायमल्टेनियसली काही लोक म्हणतात की नाही, कंपल्सरी सेव्हिंग होतं म्हणून आम्ही घेतो. घ्या, काही हरकत नाही. पण उद्देश जो आहे तो मुख्य म्हणजे विमा जास्तीत जास्त रकमेचा असणं हे गरजेचं आहे. सर, आपण जेव्हा रिटर्न आणि बेनिफिट बद्दल बोलतो तेव्हा या मुद्द्यावर बोलणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. म्हणून हा प्रश्न खरं तर मी तुम्हाला विचारते. मार्केटमध्ये इतर पर्याय उपलब्ध आहेत आणि त्याच्या तुलनेमधून विम्यामधून मात्र परतावा कमी मिळतो, असा एक सामान्य समज आहे. हा समज कितपत खरा आहे? खरं आहे, मी म्हटलं ना की हा नक्कीच खरा आहे, त्यात काही वादच नाही. मात्र काय होतं माहितीये का, की आज सुद्धा म्युच्युअल फंडाकडे गुंतवणूक करायला लोक जरा संशयित नजरेने त्याच्याकडे बघतात. विशेषतः मार्केटमध्ये जी चढउतार होतात त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार असतो ना, तो जरा घाबरून जातो की करू की नको बुवा. विम्यामध्ये मात्र सातत्याने तुम्हाला बोनस मिळत राहतो आणि तो बोनस कमी होत नाही, ही एक महत्वाची गोष्ट आहे. बरं, म्हणजे म्युच्युअल फंडाची एनएव्ही कमी जास्त होऊ शकते, पण एकदा बोनस डिक्लेअर झाला की तो पॉलिसीला अटॅच होतो आणि तो पुढे कितीही मार्केट जरी कमी जास्त झालं तरी सुद्धा तो कमी होत नाही, म्हणजे इट गेट्स अटॅच्ड परमनंटली. हा एक महत्वाचा फरक लोकांना माहीत नसतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे ॲव्हेन्यू जे आहे ना ते खूप सोपं आहे गुंतवणुकीच्या दृष्टीने. म्हणजे प्रीमियम सुद्धा तुम्ही कसंही भरू शकता, ऑनलाईन भरू शकता, ऑफिसेस आहेत अनेक ठिकाणी तिथे जाऊन भरू शकता. तुम्हाला विमा प्रतिनिधी जर चांगला असेल तर तो सुद्धा आठवण करून देतो की तुमचा प्रीमियम ड्यू झालाय तो भरा. आणि पैशाची गरज जेव्हा असते तेव्हा असं नेहमी बघितलं जातं की इन्शुरन्स पॉलिसी सरेंडर करणं
शेवटचा पर्याय गुंतवणूकदारांकडे असतो, किंवा ते त्याचा वापर शेवटचा पर्याय म्हणून करतात. सगळ्यात आधी बँकेची फिक्स डिपॉझिट तोडायची, मग म्युच्युअल फंडात पैसे असतील ते काढायचे, आणि अगदी तरी पाहिजेच असतील तर मग बँकेची टर्म इन्शुरन्सची पॉलिसी सरेंडर करायची. तेही करताना इन्शुरन्स कंपन्या म्हणतात की तुम्ही सरेंडर कशाला करता, सरेंडरची रक्कम जेवढी मिळेल त्याच्यात 90% रक्कम आम्ही तुम्हाला कर्ज म्हणून देतो. मग तो पण पर्याय एक उपलब्ध असतो. तर त्यामुळे शेवटी काय आहे, फायनान्शियल सेक्टरमध्ये गुंतवणूक व्हावी. नॉन फायनान्शियल सेक्टरमधली गुंतवणूक जी आहे देशाच्या किंवा कोणाच्याच फायद्याची नसते. फायनान्शियल सेक्टरमध्ये लोकांनी गुंतवणूक करावी. मग बँकेचं फिक्स डिपॉझिट असो किंवा म्युच्युअल फंड असो, शेअर मार्केट असो किंवा ETF असो किंवा विम्याच्या पॉलिसी असो. पण महत्वाचं हे आहे की फ्रॉम नॉन फायनान्शियल ॲसेट्स पीपल शुड मूव्ह टू फायनान्शियल ॲसेट्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, प्रत्येकामध्ये फायदे वेगळे आहेत, तोटे पण वेगवेगळे आहेत. तुम्ही त्याचा विचार करून विचारपूर्वक कुठली गुंतवणूक करायची त्याचा विचार करावा. नेव्हर कीप ऑल एग्स इन वन बास्केट हे जे म्हटलं जातं त्याप्रमाणे कुठल्याही एका ठिकाणी सगळी गुंतवणूक करू नये. हा अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. ते आपल्याला विमा प्रतिनिधी जेव्हा असतो किंवा कर सल्लागार जो असतो तो समजावून सांगतो आणि त्याप्रमाणे आपण गुंतवणूक करावी. सर, साधारणपणे लोकांची मानसिकता अशी असते की मी गुंतवणूक करतोय म्हणजे मला परतावा मिळाला पाहिजे, मला फायदा मिळाला पाहिजे. जर शेअर मार्केटशी निगडीत परतावा विम्यातून सुद्धा मिळावा याकरता काय करता येऊ शकतं का, या संदर्भात तुम्ही काय माहिती द्याल? इन्शुरन्स कंपनीने एक युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसीज हा प्रकार काढलाय. तो गेल्या 10-20 वर्षापासून प्रचलित आहे आणि तो बराच पॉप्युलर पण आहे. त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही जर सांगितलं की माझी 60% गुंतवणूक ही शेअर मार्केटमध्ये करा आणि 40% ही डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये करा, तर त्याप्रमाणे इन्शुरन्स कंपन्या ती गुंतवणूक करतात. ह्याला एक फायदा असा आहे की शिवाय त्याला विम्याचं कव्हर पडेल. म्हणजे अशीच गुंतवणूक आपण म्युच्युअल फंडातही करू शकतो, पण त्याला विम्याचं कव्हर नाही आहे. विम्याचं कव्हर याचा अर्थ मृत्यू जर झाला तर जेवढे युनिट्स असतील तेवढे मिळतील, पण त्याच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही. मात्र इथे त्याच्या व्यतिरिक्त इन्शुरन्स जेवढा असेल तेवढी रक्कम पण दिली जाते. तिसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की इन्शुरन्स लिंक्ड असल्यामुळे बरं त्याला मिनिमम विदाउट इन्शुरन्स युलिप देताच येत नाही. त्यामुळे काहीतरी तुम्हाला विम्याचं कव्हर हे या युलिप पॉलिसीमध्ये मिळतंच. तो एक फायदा झाला. दुसरं असं की गुंतवणूक जी आहे ती तुम्ही पूर्ण 100% शेअर मार्केटमध्ये करायची गरज नाहीये. तुमची रिस्क ॲपेटाईट जी आहे, निश्चित जोखीम घेण्याची क्षमता जी आहे, सर, त्याचा विचार करून तुम्ही अतिशय महत्वाची माहिती तुम्ही दिलेली आहे आणि सामान्य जे लोक आहेत ज्यांना विमा घ्यायचा आहे त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत आणि ही संपूर्ण माहिती आमच्याशी शेअर केलीत याबद्दल. धन्यवाद.